कालपर्यंत फक्त 10 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपयांचे वितरण पार पडलं होतं. तो वाढीव हप्ता आता 10 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आज मंत्रालयातून नवीन यादी बाहेर पडली आहे. त्यामध्ये 2,000 रुपयांचे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना थेट 2,000 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, कृषी मंत्रालयाकडून जी नवीन यादी बनवण्यात आली होती त्यानुसार हवामान आणि अवकाळी पाऊस यानुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये वाढीव हप्ता देण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळालेला होता आणि त्यानंतर आता राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जो नमो शेतकरी योजनेची चालू केलेली होती, या नमो शेतकरी योजनेचा आजचा हप्ता राज्य सरकारमार्फत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्यावर 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी म्हणत होते की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही, परंतु अखेर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये हप्ता वितरित होत आहे. कारण कालपर्यंत 3,000 रुपयांचा हप्ता वाटप सुरू होतं. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यात सुरू केलेला आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये 2,000 रुपये जमा झाले असून शेतकरी बांधवांना जर तुम्ही पीएम किसान योजनेची केवायसी अपूर्ण ठेवली असेल, नमो शेतकरी हप्ता तांत्रिक कारणास तो थांबवला जाणे जो कारण आहे तो नवीन सिस्टीम अपडेट झालेली आहे. आधार कार्ड, बँक खाते यांचा मेळ घालून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपयाचे वितरण स्पेशल फंडानुसार वितरित करण्यात आले आहे. पण आता 12 जिल्ह्यांमध्ये 2,000 रुपये हप्ता होणार आहे. नियमित हप्ता आणि म्हणजेच गेल्या 6 महिन्यात पीएम किसान योजनेचे जे पैसे खात्यावरती वितरित झालेले आहे, अगदी त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेमध्ये सोपवला आला आहे. बँकेमध्ये सर्व्हर अपडेट होत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात झाली. कृषी विभागाकडून वेबसाईटवर अपडेट झाले आहेत. 12 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. 48 तासामध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वितरण पार पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल, NPPIS लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुमच्या खात्यावर जिल्ह्यानुसार पैशाचे वितरण होणार आहे. त्यामुळे खाजगी बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका. तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष सूचना दिली आहे. त्याचबरोबर पिवळा व केसरी रेशन कार्ड धारकासाठी सरकारने काही निकष ठेवलेले आहे. आपण अनेकदा रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ कार्डाचा डेटासह पीएम किसान डेटाशी जोडलेला असतो. त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे वितरित होत असताना तुमच्या रेशन कार्डावरील डेटाची माहिती तपासली जाणार आहे. आणि यावेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये हप्ता सोडण्यात आला त्यावेळी देखील हेच काम करण्यात आले आहे. 2,000 रुपयांचा हप्ता वितरित पार पडत आहे. शेतकऱ्यांना 7/12 तुमच्या बँक खात्याशी जोडला गेला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना खाजगी बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना विशेष बातमी आहे. जर सरकारी बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना खात्यावर डीबीटीचे बटन दाबल्याबरोबर 2,000 रुपये जमा झाले आहे. शेतकऱ्यांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला यावेळी 2,000 रुपये मिळणार आहे. पुढच्या वेळी जर तुम्हाला 3,000 रुपयांची रक्कम हवी असेल तर तुम्हाला पात्रता यादीमध्ये कशा प्रकारे येऊ शकतात याची सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ आणत असाल तर तुमचा रेशन डेटा आणि तुमच्या आधार कार्डाशी जोडलेला गेलाय. तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता झालाय जमा येण्याचा मेसेज येईल. सर्वात प्रथम कोल्हापूर आणि पुणे यासारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जिथे बँकिंगचे जाळे अतिशय मजबूत आहे तिथे सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये पैसे झाल्याचे जमा व्हायचे सुरू झालेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आज दुपारी वेळी बँक ऑफ बडोद्याच्या शाखामध्ये मोठी वर्दळ दिसली. त्यानुसार नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यामध्ये दुपारच्या सत्रात बँक ऑफ महाराष्ट्राने वितरणामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळते. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर ICICI बँकेने बाजी मारली, तर सोलापूर, सातारा, लातूर, अकोला आणि या जिल्ह्यामध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांमध्ये वितरण सुरू झालंय. लवकर आता तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण की शेतकऱ्यासाठी आता ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या आनंदाची बातमी समोर येईल. म्हणून लवकरात जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.